तर बांद्रा पश्चिम इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जवळपास 10 ते 15 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पडलेत। वॉर्ड क्रमांक 97 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही जागा न सुटल्यानं नाराज असलेल्या उपविभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष यासह काही कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले। उपविभाग अध्यक्ष विजय काते आणि शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे यांचे हे प्रमुख राजीनामे आहेत। मात्र ज्यांच्या उमेदवारीसाठी मनसेनं या ठिकाणी अट्टहास केला होता त्या कीर्ती काते अजूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहेत। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, नेमकं काय घडलेलं या प्रभागात? आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 97 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या जागेसाठी आग्रही होती। मात्र ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा न सुटल्यामुळे या ठिकाणचे जे उपविभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून राजीनामे देण्यास सुरुवात झालेली आहे। 11 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात हास्यास्पद बाब ही आहे की ज्यांच्या उमेदवारीसाठी हे सगळे आग्रह करत होते त्या कीर्ती काते या पक्षातच आहे आणि त्यांनी तसं स्पष्ट देखील केलं की उमेदवारी दिली नसली तरी मी पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेला आहे मी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील। मात्र यावरनं आता या ठिकाणचे स्थानिक नेते जे सांगतात की या सगळ्या राजीनामा नाट्याला काहीतरी वेगळा राजकीय वास आहे आणि त्यामुळं हे राजीनामे दिलेले आहे। कारण ज्या लोकांनी राजीनामे दिलेले आहे त्यापैकी किंवा त्यांच्या घरातल्यापैकी कुणीही उमेदवार म्हणून लढण्यास इच्छुक नव्हतं। त्यामुळे नेमके हे राजीनामे कशासाठी देण्यात आले ह्याबाबत देखील आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत ते माहिती घेत आहेत। नक्कीच, त्यामुळे आता येत्या काळामध्ये पदाधिकारी नेमका काय निर्णय घेतात याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।